आज कोल्हापूर महापालिकेच्या लोकप्रिय महापौर रुपाराणी निकम मॅडम यांनी जनता दरबार घेतलेला होता। एक चांगली पद्धत त्यांनी चालू केलेली आहे। मी यापूर्वी संजय भोसले हा घरफाळा घोटाळ्यामध्ये फिर्यादी होता आणि त्यानेच घोटाळा केलेला। मी मग त्याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केला आणि प्रशासनाच्या विरुद्ध, आणि त्याला फिर्यादीचा आरोपी केला। 2 महिने जेलला गेला। लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली। त्याच्यानंतर मी आज कागदपत्र, मी कुठलाही घोटाळा माझ्या अर्जाचा किंवा एखाद्या अर्जाच्या नमुन्याचा असलं मी काही करत नाही, डुप्लिकेट वगैरे। मी माहिती अधिकार मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातला मी एकमेव म्हणलं तर काय हरकत येणार नाही, म्हणजे रिअली सांगतो, कारण मी 25,000 पेपर मी मिळवलेले आहेत। अनेक कार्यकर्ते मिळवतात, पण मी घेतलेला लढा मी शेवटपर्यंत नेलेला आहे। मी माहिती अधिकारात स्टार बाजारची माहिती घेतली, बिग बाजारची माहिती घेतली आणि लेखी प्रश्न विचारला माहिती अधिकारामध्ये। मला लेखी उत्तर द्या आणि कागदपत्र द्या। तर भयानक माहिती अधिकारामध्ये अशी धक्कादायक मला माहिती मिळाली। 54,000 चौरस फुटामध्ये स्टार बाजार आहे, त्याचा भाडे करार 8 लाख आहे। संजय भोसलेनं एवढ्या मोठ्या मिळकतीला फक्त 24,000 भाडं टाकलं, आणि तो पण त्याला अधिकार नाही। नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्तानं 5,000च्या वरचं 10,000च्या वरचे अधिकार सहाय्यक आयुक्ताला आहेत, ते पण त्यानं गुंडाळून ठेवून 24,000 प्रमाणे दरवर्षी 6,67,000 रुपये त्याच्याकडनं भरून घेतले त्यांच्याकडून। मी माहिती अधिकारात माहिती घेऊन मी प्रशासनावर तगादा लावला, बलकवडे मॅडमना भेटलो। त्यानंतर त्यांनी ते पुढे प्रक्रिया पाठवत आम्ही 8 लाखाच्या कराराप्रमाणे त्या मिळकतीला 67 लाख वर्षाला घरफाळा आम्ही सुरू केला। आता 1,20,00,000 वर आहे। म्हणजे ह्यानं 6 लाख रुपये लावून 60 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला। म्हणजे ही जी पद्धत कशी आहे की बाबा ही तुम्हाला मी सूट दिल्या, मला दरवर्षी द्या, म्हणजे एकेका मिळकतीमध्ये 30-30 लाख रुपये। आणि मग ते करून मी बसलो नाही, प्रॉपर्टी कार्डावर नोंद केली, सगळं महापौरांना दाखवलं, अधिकाऱ्यांना दाखवलं। दुसरं, आता त्यांची थकबाकी 25,87,00,000 रुपये प्रॉपर्टी कार्ड केलेलं आहे। दुसरं, बिग बाजार 2च प्रकरणात त्यानं 25 कोटीची सूट दिली, हे मला प्रशासनाने लिहून दिले। त्यानंतर बिग बाजार यांना करार होता 60,000, ह्यानं करार बाजूला त्यांचा मूळ करार होता 3.5 लाख, त्यांना घरफाळा 5 लाख केला, माझ्या तक्रारीवर 25 लाख केला, ते थकबाकी 10 कोटी आहे। मग संबंधित आता आयुक्त उपायुक्त होते, घरफाळा कर निर्धारक होता, त्याला सांगितले की सुधाकर चल्लावाड ही मला माहिती दिलेली आहे, हे कुणी केलंय तू सांग। मग तो एडबडला, म्हटलं तू कालच मला दिलेस, परवा पण दिलेला आहेस, सांग। मग मॅडमनं म्हटलं मॅडम हा अंडर प्रेशर आहे, संजय भोसलेला वाचवण्यासाठी याला घेतलेला आहे, त्याची शैक्षणिक पात्रता नाही, इथं सहाय्यक आयुक्ताला जायला पाहिजे कर निर्धारक संग्राट। मग त्यानं स्वतः सांगितलं की 24,000 भाडं हे संजय भोसलेने केलेलं आहे। मग आता 35 कोटी रुपये तुम्ही वसूल का करत नाही? कुठल्या कोर्टाचा स्टे नाही, तिथं जाऊन कुलप का घालत नाही? 2 लाखासाठी कुलप घालताना नावं देत आहे, अमुकाचं 2 लाखासाठी सील केलं। मग मॅडमना मी सांगितलं की ही माहिती जर खोटी असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, प्रशासनानं करावा, आणि हे का वसूल करत नाही? असं संजय भोसलेनं शहरामध्ये 250 ते 300 कोटीची सूट दिलेली आहे। मी मॅडमना सांगितलं अधिकाऱ्यांना बोलवा, आणि हे जर मी काय सिद्ध करून दाखवलं नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। का तुम्ही वसूल करत नाही? संजय भोसले हा तेलगीचा अवतार आहे, हर्षद मेहताचा अवतार आहे, म्हणजे बनावटगिरी करण्यात एवढा मोठा आहे। त्याचा दुसराही न्यायालयाचा एक चांगला निर्णय झालेला आहे, तोही तुम्हाला मी उद्या देणार आहे। परत ह्याला वर्कशॉप इंचार्ज केला आहे। अहो तिथं ऑटोमोबाईलमधला इंजिनियर पाहिजे। घेताना सांगितलं की सभागृहामध्ये चांगली चर्चा झालेली, बाबा जे फौजदारीमध्ये गेलेले आहेत, फौजदारीमध्ये गेलेले आहेत त्याला स्मशानावर पाठवायचं। अहो स्मशानावर पाठवताना त्याला ठिकाणी भ्रष्टाचार करायला पाठवलं आहे। आता तो हजर झालेला आहे, त्याला या महापालिकेनं जर याच्यावर कारवाई केली नाही तर मी परत क्रिमिनल रीड दाखल करून ह्याला परत फिर्यादीचा आरोपी जेल पे जेल हे मी इथून पुढे देखील लढा सुरू करणार आहे।
Yes.